नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आज इंडिपेंडन्स डे आहे, त्यामुळं तुम्हा सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे। आज मी खूप महत्त्वाची मोठी बातमी देणार आहे, जी काही दिवसापूर्वी आली होती आणि मी त्यावेळेसच व्हिडिओ बनवणार होता, पण मी आजारी होतो। तुम्हाला माहिती आहे, 1 महिना मी काही म्हणजे एवढा खास व्हिडिओ टाकलेला नाही, कारण की मी आजारी होतो, मला ॲलर्जी झाली होती आणि त्यामुळं मी काही करू शकलो नाही, कुठं जाऊ शकलो नाही। पण आज म्हटलं एक व्हिडिओ टाकूया आणि खबर खूप महत्त्वाची आहे। तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी या चॅनलवर जो कल्याण ते कर्जतपर्यंत खोपोलीपर्यंत तिथली डेव्हलपमेंट मी दाखवत असतो। तर आज त्या बाबतीतच एक न्यूज आलेली आहे, खासकर जे नवी मुंबईला कर्जतवरून आणि बदलापूरवरून किंवा उल्हासनगर अंबरनाथ प्रवास करतात, त्यांना सध्या खूप त्रास होतो। कारण की 2च मार्ग आहे, एक म्हणजे बदलापूरहून बस जातात, सकाळी संध्याकाळी येतात, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ठाण्यावरून नवी मुंबईला जाऊ शकता। त्यामुळं जी सेंट्रल रेल्वे, जी फक्त एकच रेल्वे जी कर्जत खोपोलीपर्यंत जाते, त्यामध्ये भरपूर गर्दी असते आणि इथले नागरिक बोलतात की बाबा लोकल वाढल्या पाहिजेत, कारण की इतकी गर्दी असते ना संध्याकाळी, तुम्ही कल्याण स्टेशनवरून संध्याकाळी 5 वाजेनंतर चढू शकत नाही, एवढी गर्दी असते, एकदम दादरसारखी झालेली आहे। तर आता त्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे, जर काही प्रमाणात गर्दी कमी केली तर चांगलं होईल। तर जे नवी मुंबईला कामाला आहेत, मी न्यूज इकडं बघतोय, तुमच्याशी बोलतोय, तर नवी मुंबईला जे कामाला आहेत ना, त्यांच्यासाठी खूप चांगली न्यूज आहे। कारण की नवी मुंबईला जाण्यासाठी तुम्हाला जसं सांगितलं की बसनी जावं लागतं। भरपूर लोक मी बघतो की इकडून बसनी जात असतात, नवी मुंबईच्या बसेस येतात तिथं, पण त्यांचं प्रमाण पण किती मला नक्की माहिती आहे, दिसतात पण मला नवी मुंबईच्या बसेस दिसतात, सकाळी आणि संध्याकाळी जास्त असतात वाटतं, मध्ये दुपारी पण येत असतील, पण सकाळी आणि संध्याकाळी असतात। तर त्या बसेसनी जाण्यापेक्षा मला पर्सनली बस आवडत नाही, कारण की खाल्लेलं सगळं बाहेर येतं। मला रेल्वेने प्रवास करायला खूप आवडतं। तर रेल्वेनी फक्त 30 मिनटात आता कोणालाही, म्हणजे जे कामाला जातात त्यांना जाता येईल। तर आता एकदम सोयीस्कर होणार, कारण की 30 मिनटात तुम्ही जाऊ। 34 किलोमीटरचं अंतर आहे कुठून, तुम्हाला सांगतो मी। जो दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसचा व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितला नसेल तर लिंक मी साईडला देतो, तो तुम्ही नक्की बघा। तो एक्सप्रेस वे जो त्याचा व्हिडिओ काढला होता ना, त्या एक्सप्रेस वेच्या पुढे 1 का 1.5 किलोमीटर एक गाव आहे, त्याचं नाव आहे कासगाव, बदलापूर ईस्टला आहे ते। त्या कासगावपासून नवी मुंबईचं जे कामोठे आहे तिथपर्यंत 34 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग असणार आहे। मी दिल्ली ते मी कर्जत ते पनवेल रेल्वे मार्गाची गोष्ट करत नाही, हा नवीन रेल्वे मार्ग बोलतो। एक बदलापूरवरून पनवेलला जाणार आहे, तिकडून कर्जतवरून पण पनवेलला एक जातो आहे। त्याची लोकल आता त्याचं काम चालू आहे, त्याचं पूर्ण होईल, काही म्हणजे 1-2 वर्षात व्हायला पाहिजे, अंदाजे सांगतो। तर हा असा मार्ग आता म्हणजे आता सध्या फक्त त्यांनी न्यूज आलेली आहे, तुम्हाला पुढं सांगतो की एक्झॅक्टली काय होणार आहे। आपले केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब, त्यांच्याकडं ह्याच्याबद्दल पत्र गेलं होतं आणि त्यांनी मग आपले जे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलेलं, आणि या पत्राची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे, असं न्यूजमध्ये दिलेलं आहे। आणि त्यामुळं त्या रेल्वे मंत्रालया सूचनेनुसार बांधकाम सर्वेक्षण विभागाने मागील वर्षापासून कामाला सुरुवात केली आहे, असं म्हणजे न्यूजवर आलेलं आहे। तर हे नवीन न्यूज आहे खूप लोकांसाठी। अजून एक ह्या न्यूजमध्ये आलेलं आहे, बदलापूर अंबरनाथ परत कर्जतपर्यंत आहे ना, कुठपर्यंत मला माहीत नाही, पण याला चौथी मुंबई नाव देणार आहे असं मी ऐकलं आहे। चौथी मुंबई देण्याचं काही गरज नाही, कारण की मला वाटतं हा भाग मुंबईपेक्षा पण चांगला डेव्हलप होऊ शकतो। मुंबई कसं एक आयलंड आहे, तिथं एक लिमिटेड जागा आहे, पण इथं हे कसं हा ठाणे जिल्हा खूप मोठा होता। 3री मुंबई मला कुठली माहीत नाही, कदाचित ते असेल टिटवाळा वगैरे कसारा साईड, ह्या साईडला 3री मुंबई असेल, मला नक्की माहीत नाही, पण चौथी मुंबई ह्याला नाव देतात। तर एक पहिली आपली ओरिजिनल मुंबई, त्यानंतर 2री मुंबई झाली नवी मुंबई, आता ह्याला ती 3री मुंबई आणि चौथी मुंबई असं बोलतात आहे। तर बघू आता कसे चौथी मुंबई होती की चौथी मुंबईपेक्षा म्हणजे
जी मुंबई ती मुंबईच राहणार, म्हणजे जी आपली जिच्यावर गाणी बनलेले आहेत बॉलिवूडमध्ये ती मुंबईत राहणार. पण कदाचित लोकांना इकडे आकर्षित करण्यासाठी ते चौथी मुंबई नाव देतात. ते चांगलं आहे, चौथी मुंबई तर चौथी मुंबई नाव द्या, त्याची काही गरज नाही आहे. पण ठीक आहे, न्यूजमध्ये तसं आलेलं आहे. एक नक्की, पण या रेल्वे मार्गामुळं जे ठाण्याला गर्दी होते ना नवी मुंबईला जाताना ती कमी होणार. कारण की इकडून बरेचसे लोक तिकडेच जातात ठाण्यावरून मग तिकडं प्रवासाला जातात. कारण बसेस आहेत, बसेस नाही असं नाही, पण भरपूर जणांना बसेस आवडत नाही. खासकर मला बसेस आवडत नाही. मी जसं बोललो आधी, कमीत कमी नवी मुंबईला जाण्यासाठी भविष्यामध्ये तुमच्याकडे 3 ऑप्शन असतील. जो जुना आहे, जर ठाण्यावरून नवी मुंबईला जातो तो एक, कर्जत ते पनवेल तो एक ऑप्शन असेल. परत जो जे वसईवरून एक तळोजा त्या मार्गाने जातं, तिकडून पण लोकल अजून चालू झालेले आहेत रेग्युलर, का नाही मला कळत नाही. आणि हा पण झाल्यावर आता मला आत्ता फक्त म्हणजे त्यांनी खबर दिलेली आहे, पण आता एक धरा की 5, 6, 7 वर्ष तेवढ्या तरी वर्षामध्ये चालू होईल. म्हणजे देवाकडे प्रार्थना करा की तेवढ्या वर्षामध्ये चालू होईल. तर ही खूप महत्त्वाची न्यूज होती. खासकर जे नवी मुंबईला प्रवास करतात, ते नवी मुंबईला कामाला जातात, जर तुमचे कोणी नातेवाईक वगैरे राहत असेल, खासकर माझे नातेवाईक राहतात, मी पनवेलला लहानपणी राहिलेलो आहे, तर खूप चांगलं होईल. कारण की मी नेहमी ह्या डोंगराच्या बाजूलाच राहिलेलो आहे. जो तुम्हाला एक डोंगर दिसतो ना बदलापूर, त्याच्या अवतीभोवतीच राहिलं. पनवेलवरून पण दिसायचा आणि इकडून पण दिसतो, कुठूनही दिसतो, म्हणजे कल्याण तुम्ही कुठेही ह्या भागात तो दिसतो, त्या अवतीभोवतीच राहिलेलं आहे. पण काय माहिती का, जायचं असेल तर जिथं मी पहिले पनवेलला राहायला होतो ते इतकं जवळ आहे इथून, पण फिरून जावं लागतं, खूप फिरून जावं लागतं. तर ते एकदम सोयीस्कर होईल. तर आता फक्त 30 मिनटात जाणार आहे आणि हायवे ते झालेलाच आहे. त्यामुळं खूप म्हणजे ह्या भागाचा विकास होईल. ह्या रेल्वे रूटमुळं खूप वाढेल आणि फ्लॅटच्या किंमती पण खूप वाढतील. खासकर मी आता ह्याच्यावर बघत होतो मॅपवर, कासगावला काही बिल्डिंग झालेल्या आहेत, म्हणजे मॅपवर दाखवत आहे की काही नवीन बिल्डिंग्स वगैरे झालेल्या आहेत. तर तिकडे पण भाव वाढेल, कासगाव वगैरे, कारण की तिकडे थोडी आबादी कमी आहे. पण आता पहिले ते स्टेशन होईल. आता रेल्वे कशी जाणार, तर ऑब्व्हियसली तिला सेंट्रल रेल्वेला जॉईन करते, नाही तर मग फायद्याचं काय. सेंट्रल रेल्वेवरून ती अशी वळवून तशी जाणार, म्हणजे बदलापूर नंतर जे वांगणीला रोड जातो आपल्या, सॉरी रेल्वे जाते ना, ट्रेन जाते ना, तिकडून अशी वळवून मग ती कासगावहून मग कामोठेला जाईल, असं माझा अंदाज आहे. तर हे खूप चांगलं आहे आणि खूप मोठी न्यूज होती माझ्यासाठी होती. तर ही आजची न्यूज आहे, मी जी तुम्हाला दिली. ओके, तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. मी आता नेहमी चांगले पहिल्यासारखे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी खूप दिवस आजारी होतो, त्यामुळे थोडासा उशीर लागला, त्याबद्दल सॉरी. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो, तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.